टाळ्यांनी स्वागत करूया ऋतुजा लाड. घाई नको बाईशी आले रे बकुळ फुला. घाई नको बाईशी आले रे बकुळ फुला. देते जल संजीवन देते जल संजीवन. बंधु जीव आसुसला नको नको घाई नको बाईशी आले रे बकुळ फुला. पियुनी चांदणे सरात पियुनी चांदणे सरात पियुनी चांदणे सरात पियुनी चांदणे सरात पियुनी चांदणे सरात. चांदरात ओसरता खुणोनीत मधुनलिनी खुणोनीत मधुनलिनी ओलविती हळूच मला. नको नको घाई नको बाईशी आले रे बकुळ फुला. आले रे बकुळ फुला. आले रे बकुळ फुला. मला अवधूत दादासारखं बोलावंसं वाटतं आता. कानफटात मारल्यासारखी गायली. खूप छान झालं गाणं तुझं. खूप छान झालं. काही काही वेळेला खरंच इतकं चांगलं गायलं जातं की ही स्पर्धा आहे, आपण परीक्षक आहोत हे विसरून एक मैफिल चालू आहे, कार्यक्रम चालू आहे असं आत्ता तू फील दिलंस. एकदा ना माझ्यासाठी प्लीज ती जागा एकदा परत घेणं, ज्याला मी जवळजवळ खुर्चीवरून उठलो होतो ना. आले रे बकुळ फुला. क्या बात. असं झालं, मला एवढंच सांगायचं. आणि मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की एखाद्या मोठ्या गायकीला, एखाद्या मोठ्या संगीतकाराला श्रद्धेने जर फॉलो केलं, जशी ही अभिषेकी बुवांचं इतकं श्रद्धेने पूजा करते ती, तर माणूस किती चांगला गाऊ शकतो ह्याचं आत्ता उदाहरण होतं. तर तू असंच या मार्गावरून चालत राहतो, खूप पुढपर्यंत जाशील नक्की. ऑल द बेस्ट. खूपच चांगली गायलीस. तुझी तयारी खूपच छान आहे, खूपच चांगली. म्हणजे तू रियाज करते असं वाटतं मला. नक्की रियाज करते तू. फक्त मला एकच गोष्ट फक्त सांगायची, सजेस्ट करायची की सुरुवात जी केलीस तो जो आलाप आहे तो आणि नको करायला, थोडं सॉफ्टली आला पाहिजे आणि मग आवाज खोलला पाहिजे, तर आणि जास्ती इफेक्ट होईल, इफेक्टिव्ह वाटतील गाणं जास्ती. खूप छान गायलीस. थँक्यू. आज तुझा तर आता आवाज थोडासा म्हणजे बरा नव्हता ना, असं काहीतरी थोडाफार असं. हां बरोबर आहे. म्हणजे खरं तर मला असं म्हणणं आहे की म्हणजे तू मुंबईहून निघालीस आणि तुला एव्हरेस्टला जायचं आहे असं परिस्थिती होती हे गाणं म्हणजे. आणि खरं तर तुझ्याकडे म्हणजे एम्पाला किंवा एखादा मख किंवा अशी एखादी गाडी पाहिजे होती आणि तुला सायकल दिली, पण तू सायकलवरनं एव्हरेस्टला गेलीस माहितीये का तुला. तू वेड्यासारखी गायलीस, डोकं फिरल्यासारखी गायलीस तू. म्हणजे सलीलनी म्हणलं तेच खरं की ती श्रद्धा आहे की ते अभिषेकींची गाणी आली ना की ही अशी तलवार काढूनच उभी राहते. आता बघा मी कशी गाते, सगळं विसरून तुझं फक्त ऐकावं असं वाटलं. इतका आनंद दिला तुझ्या गाण्याने, इतका आनंद दिला, परमानंदाची अनुभूती झाली.
थँक्यू. कमाल कमाल. चाबुकाची अनुभूती झाली. वा वा. दोन वर्ष सांग